सत्ताधारी आणि विरोधकांच्या कुरघोडीमध्ये शेतकऱ्यांचं मरण, कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे एका दिवसात राज्यातल्या 4 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। जे घरातलं होतं सगळं शेतात टाकून दिलेलं आहे। एक वेळ अशी होती की मजूर मिळत नव्हतं, पण आज मजूर सुद्धा घरी बसलेले आहे। कोणाची चूल चालत नाहीये, कोणी किराणा उधार देत नाही, कोण उसनवार पैसे देऊ शकत नाहीये आणि पावसाने दडी मारल्यामुळे सगळं व्यवहार ठप्प झालेले आहेत। जळगावात पावसानं दांडी मारल्यामुळे शेतकरी हैराण। 2-3 दिवसात पाऊस आला नाही तर ओढवणार दुबार पेरणीचं संकट। पाऊस नाही आला तर जगायचं कसं, शेतकऱ्यांना पडला प्रश्न। पाऊस कधी होतो याचा भरोसाच नाही। जर या 2 दिवसात पाऊस जर आला तर काही थोडी बहुत आमच्या हाताला लागण्याची शक्यता आहे, पण जर पाऊस जर नाही आला तर हे मकाचं पीक असंच वाळत जाणार। औरंगाबादमध्ये पाऊस लांबल्यामुळे शेतकरी चिंतेत। पाऊस आलाच नाही तर दुबार पेरणी तरी कशी करायची, पावसाअभावी 90% पीक हातचं जाण्याची भीती। वर्ष होत आला असंच पाणी भरताव आलं, दोन्हीलाच पाणी येतंय 4-4 घालून। उस्मानाबादमध्ये भर पावसाळ्यात पाण्याची टंचाई, जिल्ह्यात सुरू झाले तब्बल 170 टँकर। जून महिना पूर्ण कोरडा गेल्यानंतर जुलैमध्येही पावसानं मारली दडी। मुळात शासन जे हेक्टरी मदत करतं ही कुठल्याही प्रकारची मदत आम्हाला उपयोगी पडणारी नाही, कारण आमचा जो खर्च आहे आंब्यावर होणारा हा खूप जास्त आहे। रत्नागिरीतल्या आंबा उत्पादकांची 100% पीक कर्ज माफ करण्याची मागणी। अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीसाठी सरकारची मदत तुटपुंजी असल्याची तक्रार। आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या जयघोषात पार पडला पादुकांचा निरासनान सोहळा। पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन ज्ञानोबा जाणार लोणंद मुक्कामी, तर तुकाराम महाराजांचा मुक्काम आज बारामती। नमस्कार, मी संदीप देसाई। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक दुःखद बातमी म्हणजे आज एकाच दिवसामध्ये राज्यातल्या 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। यवतमाळ, बुलढाणा, मनमाड आणि अमळनेरमध्ये कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। अमळनेरमध्येही शेतकऱ्यांच्या आत्महत्येची घटना घडली आहे। यवतमाळमध्ये आनंद राठोड यांनी आत्महत्या केली आहे, तर बुलढाण्यात बँकेनं कर्जालाच नकार दिल्यानं गणेश वाघ यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। बुलढाण्यात 3 दिवसांमध्ये 3 आत्महत्या झाल्या। मनमाडमधल्या चांदवडमध्ये रामभाऊ आरोटे या शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे। कर्ज आणि नापिकीपणाला कंटाळून आरोटे यांनी आपलं जीवन संपवलंय। अमळनेरमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून अनिल पवार या 40 वर्षांच्या शेतकऱ्यानं विष पिऊन आत्महत्या केली आहे। त्यांच्यावर विकास सोसायटीचं 50,000 तर खासगी बँकेचं 1.5 लाखांचं कर्ज होतं अशी माहिती मिळते। तिबार पेरणीचं संकट आणि बँकेनं कर्जाची पुनर्रचना केली नाही या कारणामुळे यवतमाळ जिल्ह्यातल्या बोटबोदन या गावातल्या एका शेतकऱ्यानं गळफास लावून आत्महत्या केली आहे। आनंद राठोड असं या शेतकऱ्याचं नाव आहे। राठोड यांची 5 एकर शेती आहे, त्यामध्ये त्यांनी ज्वारी आणि सोयाबीनची लागवड केली होती। मात्र गेल्या 20 दिवसांपासून पाऊस आलेलाच नाही, त्यामुळे शेतातलं पीक करपून गेलं। त्यामुळे आनंद राठोड हताश झाले होते आणि अखेर राहत्या घरी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। बोटबोदन हे 1200 लोकवस्तीचं गाव आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून गावातल्या 25 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात। या गावात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण पाहता श्री रविशंकर यांच्यासह अनेक राजकीय पुढाऱ्यांनी हजेरी लावली आहे। शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी जनजागृतीचे प्रयत्नही झाले, पण आत्महत्यांचं सत्र अजूनही थांबलेलं नाहीये। त्या शेतकऱ्यावर यांनी 2 वेळा शेतात पेरणी केली तरी निघालं नाही आणि बँकेचं पुनर्गठन न झाल्यामुळे हा सैरभैर झाला होता आणि सततची नापिकी, दुष्काळ आणि कर्जबाजारीपणाने या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे। पाऊस नाही आहे, पाऊस नसल्यामुळे सोयाबीन पीक पूर्ण गेलेलं आहे, ज्वारी पण पूर्ण गेली आहे आणि कॉटनला द्यायला पाणी नाही आहे, ओलिताचं कोणतंच साधन नाही आहे गावात आणि ज्या विहिरी आहे त्या अर्धा तासही पुरून नाही राहिल्या। त्याच्यामुळे शेतकरी सगळे सैरभैर झालेले आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांना आता काय करावं काही सुचून नाही राहिलं आहे। जळगाव जिल्ह्यात पावसानं गेल्या 20 ते 25 दिवसांपासून दांडी मारली आहे, त्यामुळे 2 लाख हेक्टरवरची पेरणी धोक्यात आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आता आभाळाकडे लागले आहेत। 2-3 दिवसात पावसानं हजेरी लावली नाही तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट येऊ शकतं, त्यामुळे शेतकरी हैराण झालाय। दुबार पेरणीसाठी सरकारनं शेतकऱ्यांना बियाणं उपलब्ध करून अनुदान द्यावं अशी मागणी होतीये। या शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचा रिपोर्टर सतीश पाटील यांना।
सध्याची परिस्थिती अशी झालेली आहे, गेल्या 20-25 दिवसापासून पाऊस नाही आहे. जे घरातलं होतं सगळं शेतात टाकून दिलेलं आहे. एक वेळ अशी होती की मजूर मिळत नव्हतं, पण आज मजूर सुद्धा घरी बसलेले आहे. कोणाची चूल चालत नाही आहे, कोणी किराणा उधार देत नाही, कोण उसनवार पैसे देऊ शकत नाही आहे आणि पावसाने दडी मारल्यामुळे सगळेच व्यवहार ठप्प झालेले आहेत. 25 दिवसापासून पाऊस नाही आहे, त्याच्यामुळे दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. सर्व पिकं करपून गेलेली आहे आणि पाऊसच नाही आला तर काही शेतकऱ्याला दुबार पेरणी करावी भाग पडणार आहे. शासनाने कुठलाच असा निर्णय घेतलेला नाही आहे. शेतकरी हा निसर्गावर अवलंबून आहे आणि निसर्गाने 25 दिवसापासून दडी मारलेली आहे. शेतकऱ्याचं सर्व भांडवल शेतीमध्ये गुंतलेलं आहे, त्याला औषध पेण्याची पाळी आलेली आहे. आता करा परिस्थिती अशी आहे, होता तो पैसा खर्च झालेला आहे, नवीन पैसे नाही, परत बैलांना किंवा गाई म्हशींना चारा नाही. ते नसल्यामुळे आम्हाला ते आहेत ते जनावरं फुकट बेभाव विकावे लागते. मराठवाड्यात खरीपाची जवळपास 75% पेरणी झाली आहे, मात्र पावसाअभावी यापैकी 90% पीक हातचं जाण्याची भीती आहे. कापूस, तूर, मका आणि सोयाबीन पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. आता पाऊस आला तरी त्या प्रमाणात शेतकऱ्यांना उत्पादन मिळणार नाही हे निश्चित झालंय. शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागेल असा अंदाज आहे, मात्र पाऊसच आला नाही तर दुबार पेरणी तरी कशी करायची अशा विचित्र संकटात शेतकरी सापडलाय. शेतात वाळणाऱ्या तूर आणि मक्याच्या पिकाचा आढावा घेतलाय आमचे औरंगाबादचे ब्युरो चीफ सिद्धार्थ गोदाम यांनी. सोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मला एक सांगा, आता ही मका येईल का नाही? आता येऊ शकत नाही, कारण आता 90%च आता पीक हातातूनच ते गेलेलं आहे आणि त्यातल्या त्यात आता पाऊस कधी होतो याचा भरोसाच नाही. जर या 2 दिवसात पाऊस जर आला तर काही थोडी बहुत आमच्या हाताला लागण्याची शक्यता आहे, पण जर पाऊस जर नाही आला तर हे मकाचं पीक असंच वाढत जाणार. एकरी किती खर्च केलेला मक्याला? एकरी तरी कमीत कमी साधारण तरी 6,000 रुपये खर्च तर एकरी आलेलाच आहे. पाऊस आला तर हे पीक आता तुरीचं तुमचं आहे, हे पीक तग धरेल का पाऊस आला तर? जरी 8 दिवसात जरी पाऊस आला ते तुरीचे पीक तग धरील, पण म्हणावं तसं उत्पन्न आम्हाला भेटणार नाही. कारण का आता उत्पन्नात निश्चितपणे त्याच्यात तूट आलेली आम्हाला डोळली. खर्च झालेला सुद्धा निघणं अवघड झालेलं आहे. 8 दिवसात जरी पाऊस आला तरी खर्च सुद्धा निघण्याची शक्यता कमी आहे. बरं, समजा दुर्दैवाने जर पाऊस नाही आला तर तुम्ही काय करणार? तुरीत काहीच करता येणार नाही. आता एक 8-10 दिवसानंतर तूर लगेच वाळून जाणार, ती वखरून टाकणार त्याला मेहनत करून टाकणार त्याची. आल्यानंतर तर मग ज्वारीच पेरणार डायरेक्ट त्याच्यामध्ये. बरं, दुबार पेरणी तुम्ही पावसाच्याच भरोश्यावर करणार? जर पाऊस जर नाही आला तर दुबार पेरणी कशी होईल? पाऊस जर नाही आला तर दुबार पण होऊ शकत नाही. पाण्याचं काही सोर्स नाही आमच्याकडं, विहिरीला पाणी नाही सध्या, पिण्यापुरतं पण पाणी नाही विहिरीला जनावरांसाठी. तर पाऊस जर नाही आला तर दुबार पेरणी नाही होऊ शकत. पाठीमागं तुम्ही हिरवळ तुम्हाला दिसत असेल, मात्र ही हिरवळ जी आहे ही फसवी आहे. कारण या हिरवळीतून कसलंही उत्पन्न शेतकऱ्याला मिळणार नाही. कारण आता ही हिरवळ 4 ते 5 दिवसानंतर पिवळी पडेल, हे पिकं करपून जातील. एकंदरीतच आपण बघू शकतो की आत्ताच सांगितलं जयाजीरावांनी की शेतकऱ्यांकडे जनावरं असती तर त्याचा ATM सारखा वापर शेतकरी करतो. कारण जर पीक नसेल, काही नसेल, घर जगवण्यासाठी ते जनावरं विकतील, त्याचा पैसा येतील. मात्र आता तीही सोय राहिलेली नाही. निसर्गही वरून पाऊस देत नाही. अशा विचित्र परिस्थितीत मराठवाड्यातला शेतकरी अडकलेला दिसतोय. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, बोकुट, जळगाव, औरंगाबाद. पावसाळा सुरू असला तरी पावसानं मात्र दडी मारली. गेल्या 3 वर्षांपासून दुष्काळ सहन करणाऱ्या उस्मानाबादमध्ये ऐन जुलै महिन्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. उस्मानाबाद जिल्ह्यात जून महिना पूर्ण कोरडा गेलाय. जुलै महिना निम्मा संपत आला तरी अजून पाऊस पडलेला नाहीये. त्यामुळे पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाकडून जिल्ह्यामध्ये तब्बल 170 टँकरनं पाण्याचा पुरवठा सुरू केलाय. लोकांना स्वतःची कामं सोडून घागरभर पाण्यासाठी दिवसभर पाण्याच्या टँकरची वाट बघावी लागतेय. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचा रिपोर्टर बालाजी निरफळ यानं. हे टँकरवरील पाणी भरतानाचे चित्र पाहून आपल्याला निश्चितच वाटेल हे मे महिना किंवा एप्रिल महिना आहे की काय. मात्र असे नसून हा महिना आहे तो जुलैचा आणि भर पावसाळ्यातला. हे पावसाळ्याचे दिवस आहेत. मात्र भर पावसाळ्यातही उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. भीषण परिस्थिती आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण जर बघितलं आज घडीला 170च्या जवळपास टँकर सुरू आहेत. सगळ्यात जास्त टँकर सुरू आहेत ते भूम तालुक्यात. 35 टँकरने भूम तालुक्यात पाणी पुरवठा केला जातो. त्याच्या खालोखाल नंबर लागतो तो तुळजापूरचा. तुळजापूरमध्ये अशीच परिस्थिती. त्याच्यानंतर आता कळंब. आज मी कळंब तालुक्यातील कनेरवाडी या गावात आहे. दुपारची परिस्थिती आहे, तरीही देखील लोकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. कधीपासून पाणी भरतो, काय त्रास आहे? आणि आता किती वर्ष होत आला असंच पाणी भरतो आम्ही. 2 वेळेस पाणी येतंय, 4-4 घागरी. 4 ते 5 घागरी पाणी येते. काय कसा त्रास होतो? पाणी त्रास होतोय म्हणजे पाणी नव्हतं, एकतर पाणी नव्हतं. आता तर सुरुवात झाली पाण्याला
आणि आता पाणी तर ते बी पाणी कुणाला आहे आणि कुणाला नाही. मग ह्या पाण्याची सोय काय करावं लागेल का नाही तुम्ही? हा केली आमच्या गावच्या सरपंचांनी चांगली सोय केली. टँकर बोलवलं हे महत्वाचं केलं. हो दिवसात आमचे 3 टँकर येतात. एकूण जर बघितलं तर दिवसातून 3 वेळास ठिकठिकाणी टँकर गावात लागले जाते. ही एकट्या कडेवडे गावाची परिस्थिती नसून ही संपूर्ण जिल्ह्याची परिस्थिती आहे. आता कुठं टँकरचा आकडा 200 आहे. जर हीच अशी पावसाची परिस्थिती पुढील काळात राहिली तर आकडा कितीपर्यंत जाईल सांगता येत नाही. एकूण जर बघितलं काय तर माणसाला उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळ किती पत छळणार हे कुणालाच सांगता येत नाही. पावसानं दडी मारल्यामुळे पिकं करपायला लागलेत. शेतकरी चिंतेत आहे आणि दुसरीकडे ऐन जुलै महिन्यामध्ये टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ सुद्धा आलेली आहे. त्यामुळे आता पाऊस पडावा हीच प्रत्येकाची अपेक्षा आहे. गावाकडच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पहा फक्त IBN लोकमत. रत्नागिरीतल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी उपोषण करायला सुरुवात केली आहे. 100% पीक कर्ज माफ झालं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. अवकाळी पावसामुळे कोकणात आंब्याचं नुकसान झालं होतं. त्यासाठी भरपाई म्हणून सरकारनं देऊ केलेली रक्कम तुटपुंजी आहे असं आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. ही मदत घ्यायला त्यांनी नकार दिलाय. आधीच्या कर्जाची पुनर्रचना तातडीनं झाली पाहिजे अशी या आंबा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे. तसंच पिकाचा विमा काढून काहीच फायदा नसल्याचंही त्यांनी आरोप केलाय. आंबा उत्पादकांच्या या समस्येसंबंधी त्यांच्याशी बातचीत केली आमचे रत्नागिरीचे ब्युरो चीफ दिनेश केळुसकर यांनी. डॉक्टर मला सांगा की हे जे कर्ज आहे ते माफ करण्याची मागणी तुम्ही करताय. सगळे आंबा उत्पादक शेतकरी, ही वेळ का आली आहे शेतकऱ्यावर? 2009ला झालेलं फयान वादळापासून एकूणच कोकण किनारपट्टीचं वातावरण बदलत गेलं आणि दरवर्षी आंबा पीक हे धोक्यात येत गेलं. जे काही अवकाळी पाऊस आहे किंवा थंडी आहे किंवा वातावरणात होणारे बदल आहे त्यानं दरवर्षी आंब्याचं पीक हळूहळू कमी होतंय आणि अशा पार्श्वभूमीवर शेतकऱ्याला कर्ज भरणं हे केवळ अशक्य झालेलं आहे. अशा पार्श्वभूमीवर जे काही आम्ही पीक कर्ज घेतलेलं आहे ते पीक कर्ज आम्हाला पूर्णपणे माफ करावं अशी आमची यावर्षीची प्रमुख मागणी आहे. तो एखादा शेतकरी बागा घेतो आणि ती बाग घेतो, एक लीजवर घेतो बाग. काय अडचणी असतात या आंबा उत्पादक शेतकऱ्यासमोर? मुळात शासन जे हेक्टरी मदत करतं ही कुठल्याही प्रकारची मदत आम्हाला उपयोगी पडणारी नाही. कारण आमचा जो खर्च आहे आंब्यावर होणारा हा खूप जास्त आहे आणि इथे जी मदत येते ही ज्याच्या नावावर सातबारा त्याला येते. बरं, इथे कोकणात पद्धत अशी आहे की एकेका सातबाऱ्यावर 20-20, 30-30 नावं आहेत. बरं, ती जी मदत येते ही 30 जणांना डिवाइड होते. ती कोणालाही पाहिजे तशी मिळत नाही. गेल्या 2 वर्षात 2 वेळा 3 वेळाचा इतिहास असं सांगतो की कोकणातले जवळजवळ 44 कोटी रुपये जे आम्हाला मदत म्हणून आले हे परत गेले केवळ शासनाच्या ह्या अनागोंदी कारभारामुळे. त्यामुळे आमची एकमुखाने मागणी अशी आहे की हेक्टरी मदत आम्हाला कदापि नकोय. आम्ही ती स्वीकारणार नाही. आम्हाला कर्जमाफीच मिळाली पाहिजे. तुमच्या या पिकाला तुम्ही विमा घेतलात, किती हप्ता भरत होतात आणि बँकांकडे ज्यावेळी गेलात नुकसान भरपाईसाठी, विम्याच्या क्लेमसाठी, त्यावेळी तुम्हाला काय अनुभव आला? शासन वेळोवेळी आम्हाला पीक विम्याबद्दल सामील व्हायला सांगतो, बँकाही सांगतात, परंतु प्रत्यक्षात पैसे आता आम्ही विम्याचे हेक्टरी 6,000 प्रमाणे ते पैसे भरलेले असून सुद्धा अद्यापपर्यंत विमा कंपनीने किंवा बँकेने काही आम्हाला कल्पना दिली आहे. बँकेत गेल्यानंतर आम्हाला ह्याबद्दल काही माहिती नाही, नुकसान भरपाई देण्याबद्दल अशी बँकेचं उत्तर असतं. काही नाही, अजिबात कसलीही माहिती पण अद्यापर्यंत दिलेली नाही. हे असं का होतं की शेतकरी एकडे विमा हप्ता भरतात आणि शेतकऱ्यांना विम्याचा क्लेम पण मिळत नाही, नुकसान तर सोसावं लागतंय? त्याला काय जबाबदारी आहे? विम्याचे निकष योग्य आहेत का? जेव्हा 12-13 साली शासनानं पहिल्यांदा विमा आणला तेव्हा केंद्र शासन 3,000 रुपये, महाराष्ट्र शासन 6,000 रुपये आणि शेतकरी 3,000 रुपये असा 12,000 रुपये हप्ता ठरला होता. त्याप्रमाणे पहिल्या वर्षी आपल्याकडे 1,200 ते 1,700 शेतकऱ्यांनी रिस्पॉन्स दिला आणि विम्याची रक्कम भरल्या पर हेक्टर 3,000 रुपये. त्याच्यानंतरच्या वर्षी शासनानं अचानक आपला अंग काढून घेतलं आणि महाराष्ट्र शासन फक्त 3,000, केंद्र शासन 3,000 आणि शेतकऱ्याच्या माथी 6,000 रुपये बसवले. हे आधी एक तर अत्यंत अन्यायकारक होतं की अचानक शासनाने यातनं आपला अंग काढून गेले. एकीकडे विम्याचे निकष चुकीचे आहेत, अवकाळी पावसाची नुकसान भरपाई पुरेशी नाही, तिचे निकष चुकीचे आहेत आणि अशा परिस्थितीत इथला आंबा उत्पादक शेतकरी सापडलेला आहे. त्यामुळे कोकणातून आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा आवाज सरकारला ऐकावा लागेल, नाहीतर हे आंदोलन आणखी पुढे तीव्र होत जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय वासुदकर सह दिनेश केळुसकर, IBN लोकमत, रत्नागिरी. गावाकडच्या बातम्यांमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेतोय आणि ब्रेक नंतर पाहणार आहोत वारी संबंधीच्या बातम्या.
अतिशय भक्तिभावाच्या वातावरणात होणाऱ्या नीरा स्नानाला खूप महत्त्व आहे. पालखी मार्गातला हा महत्त्वाचा टप्पा आहे. ज्ञानेश्वर माऊलींचा आज नीरा स्नान सोहळा संपन्न झाला. नीरा स्नानानंतर माऊलींची पालखी पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन हबप श्री हैबत बाबांच्या जन्मभूमीत म्हणजे साताऱ्यामध्ये प्रवेश केला. त्यानंतर पालखीचा प्रवास लोणंदकडे मार्गस्थ झाली. लोणंदमध्ये 2 दिवसांच्या मुक्कामासाठी पालखी विसावली आहे. तर तुकाराम महाराजांची पालखी आज बारामतीमध्ये मुक्कामाला असणार आहे. आता बातमी आहे वारीतल्या हिंदू मुस्लिम बंधुभावाची. ज्ञानोबा माऊलींच्या पालखीनं सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केला. लोणंदमध्ये गुरुवार आणि शुक्रवार असा 2 दिवसांचा पालखीचा मुक्काम असणार आहे. शनिवारी ज्या दिवशी पालखी लोणंदहून मार्गस्थ होणार त्या दिवशी रमजान ईद आहे आणि हा मुस्लिम बांधवांचा सण आहे. पालखीचं स्वागत करण्याकरिता आणि बंधुभाव जपण्याकरिता पालखीच्या मुक्कामाच्या दिवशी पशुहत्या न करण्याचा निर्णय लोणंदमधल्या मुस्लिम बांधवांनी घेतलाय. त्याबरोबरच रमजान ईदही शनिवारी साजरी न करण्याचा निर्णय घेतलाय आणि रमजान ईद आता रविवारी साजरी केली जाणार आहे. गावाकडच्या बातम्यांमध्ये इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त IBN लोकमत.